मकोका अंतर्गत कारवाईमधील आरोपी वाल्मिक कराडला बीडच्या न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाल्मिक कराडला 22 तारखेला बीड जिल्हा कारागृहामध्ये आणण्यात आलं। या सदर गुन्ह्यातील आरोपी ज्यावेळेस 22 तारखेला या जिल्हा कारागृहामध्ये आणल्यानंतर वाल्मिक कराड यांना 22 तारखेच्या 1 वाजण्याच्या मध्यरात्री पोटदुखीचा आजार होऊ लागला आणि याच्यानंतर त्याच सदर गुन्ह्यातील आरोपीला जास्त पोटदुखीचा त्रास झाल्यामुळे बीड जिल्हा कारागृहामधनं बीड जिल्हा रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आलं। 2 दिवसाच्या उपचारानंतर आपली तब्येत ठीक असल्यामुळे सदर गुन्ह्यातील आरोपी जे आहेत ते त्यांना संपूर्ण ज्या वैद्यकीय तपासण्या संपूर्ण तपासण्या करून पुन्हा 25 तारखेच्या रात्री 8:30च्या दरम्यान जिल्हा रुग्णालयामधनं सदरील गुन्ह्यातील आरोपी जे की वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा रुग्णालयामधनं पुन्हा बीड जिल्हा कारागृहामध्ये आणण्यात आलं। हेच ते बीडचं जिल्हा कारागृह आहे आणि याच कारागृहामध्ये सदरील गुन्ह्यातील आरोपी जे आहेत ते 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत आणि याच 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये की वेगवेगळ्या स्वरूपाचे बीड जिल्हा कारागृहामध्ये बराक असतात। तर 9 नंबरच्या बराकमधील सदरील गुन्ह्यातील आरोपी जे आहेत ते आहेत। मात्र विशेष म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील जे वेगवेगळ्या स्वरूपाचे जे आरोपी आहेत हे देखील याच जिल्हा कारागृहामध्ये आहेत। मात्र ते वेगवेगळ्या बराकमध्ये आहेत जे की सदरील गुन्ह्यामधील जे 7 आरोपी आहेत जे की आजपर्यंत जवळपास 9 आरोपींवरती संपूर्ण एफआयआर दाखल करण्यात आला आहे। मात्र जे 8वा आरोपी आहे कृष्णा आंधळे फरार आहे। मात्र सिद्धार्थ सोनवणे जे की लोकेशन देणारा आरोपी होता तो आरोपी देखील याच कारागृहामध्ये आहे। तर विष्णू चाटे हा जे की लातूरच्या जिल्हा कारागृहामध्ये आहे। या कारागृहामध्ये वाल्मिक कराड सहित जे की सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार आणि त्याचबरोबर लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे हे वेगवेगळ्या स्वरूपाचे जे आरोपी आहेत ह्या जिल्हा कारागृहामध्ये आहेत। मात्र जे आतमधील कारागृहामधील जे बराक असतात त्या बराकमध्ये 9 नंबरच्या बराकमध्ये सदरील गुन्ह्यातील जे मोका अंतर्गत कारवाईमधील आरोप आहे वाल्मिक कराड 9 नंबरच्या बराकमध्ये आहे। मात्र संपूर्ण प्रकरण घडल्यानंतर वाल्मिक कराडला 14 दिवसांची SITच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे मोका अंतर्गत कारवाईमध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि या 14 दिवसांच्या न्यायालय ज्यावेळेस संपूर्ण 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर 22 तारखेला ह्याच कारागृहामध्ये आणण्यात आलं होतं। मात्र त्याच न्यायालयीन कोठडीमधला आजचा जे की वाल्मिक कराडचा 4था दिवस आहे। आज 26 तारीख आहे। मध्यरात्री 25 तारखेला ज्यावेळेस जिल्हा रुग्णालयामधनं वाल्मिक कराडला डिस्चार्ज मिळालं आणि ज्या 25 तारखेच्या 8:30च्या दरम्यान बीड जिल्हा रुग्णालयामधनं वाल्मिक कराडला जे माझ्या पाठीमागचं जे जिल्हा कारागृह आहे या कारागृहामध्ये आणण्यात आलं। याच कारागृहामध्ये 9 नंबरच्या बराकमध्ये वाल्मिक कराड 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। त्यांच्या न्यायालयीन कोठडीमधले 2 दिवस जिल्हा रुग्णालयामधील जे की वैद्यकीय तपासणीसाठी आणि त्याचबरोबर अतिपोटदुखीच्या त्रासामुळे आणि छाती दुखू लागल्यामुळे संपूर्ण जे CT स्कॅन असेल त्याचबरोबर जे की सोनोग्राफी असेल आणि जे की ब्लडच्या चाचण्या असतात संपूर्ण चाचण्या करून त्याच्यावरील औषध उपचार करून वाल्मिक कराड यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमधील 2 दिवस जिल्हा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि 25 तारखेच्या मध्यरात्री म्हणजेच 8:30च्या दरम्यान डिस्चार्ज देऊन जिल्हा कारागृहामध्ये पुन्हा रेफर करण्यात आलेलं आहे। नक्की मुंबईत योगेश काशीद, बीड।